food, grocery, raw chicken, mutton, fish, vegetables, fruit, juice, मिठाई, मेडिसिन, चाय और पानी, वो भी अपने मनपसंद शॉप से सिर्फ 30 मिनट में अपने घर तक। अरे वाह, मैं तो अभी ऑर्डर करती हूँ। क्या बताया? ऐप का नाम बिगोस। तुम इस ऐप के बारे में किसी को मत बताना। सुना हमने? किसी को मत बताना। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। ओमिक्रॉन वायरस के लिए सरकार ने जारी किए नए गाइडलाइंस। राज्य की राजधानी में कोरोना के बदले रूप ओमिक्रॉन के 2 मामले सामने आते ही सीएम की अध्यक्षता में चली सभा में कई अहम फैसले लिए गए, जो कि दुनिया भर में ओमिक्रॉन के 400 मामले देखे गए हैं। स्कूल्स और कॉलेजेस स्टूडेंट्स के माँ बाप को वैक्सीनेशन के दोनों डोज लेना कंपलसरी किया गया है। बच्चों के माँ बाप दोनों डोज वैक्सीनेशन नहीं लेंगे तो बच्चों को स्कूल में एंट्री नहीं दी जाएगी। साथ ही मॉल, सिनेमा, थिएटर में प्रवेश करने के लिए भी वैक्सीनेशन के दोनों डोज लेना होगा जरूरी। स्कूल कॉलेजेस में किसी तरह की गैदरिंग जैसे बड़े कार्यक्रमों पर पाबंदी लगाते हुए सरकार ने शादी समारोह में 500 से ज़्यादा लोग शामिल नहीं हो सकते। मौजूदा हालात में कोई नाइट कर्फ्यू नहीं होगा। अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डों पर आरटीपीसीआर नेगेटिव रिपोर्ट लाने पर ही यात्रियों को छोड़ा जाएगा। ओमिक्रॉन की ताकत एक व्यक्ति से एक साथ 50 लोगों में फैल सकती है। बीमारी फिलवक्त इस वायरस के चलते हल्के लक्षण दिखाई दिए हैं। मरीजों में अब तक कोई मौत नहीं हुई नए वायरस से, जिसकी अधिक जांच के लिए एनसीबीएस लेबोरेटरी से रिपोर्टें आने बाकी हैं। जनता को अधिक सावधान और सतर्क रहने की ज़रूरत है। लेकिन ये आदेश क्या जनप्रतिनिधियों को भी लागू होगा क्या नहीं, ये पता नहीं, क्योंकि कुछ ही दिन बाद एमएलसी चुनाव होने जा रहे हैं राज्य में, जिसके लिए जोरदार प्रचार भी किया जा रहा है। पिछली बार भी राज्य नेताओं के चुनावी रैलियों से कोरोना नियम उल्लंघन होने के कारण बीमारी फैलने की पुष्टि हुई थी एक्सपर्ट से। अब फिर से सरकार कहीं अपनी गलती छुपाने के लिए आम जनता को तो परेशान नहीं करेगी। ಕೋವಿಡಿನ ಸೋಂಕು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಕೋವಿಡ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ಸ್ನು ಕೂಡ ಈ ಸಭೆಗೆ ಕರೆದಿದ್ರಿ. ಭಾಳಷ್ಟು ಚರ್ಚೆಗಳಾಗಿದೆ. ಒಮಿಕ್ರಾನ್ ರೂಪಾಂತರ ತಳಿ ವೈರಸ್ 2 ಪ್ರಕರಣಗಳು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 400 ಪ್ರಕರಣಗಳು ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ವರದಿಯಾಗಿದೆ. ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಈ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಕುರಿತು ಯಾವುದೇ ಅಧ್ಯಯನದ ವರದಿ ಬಂದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅನೌಪಚಾರಿಕವಾಗಿ ಅನ್ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಈ ಒಂದು ರೋಗ ಏನಿದೆ ಅಷ್ಟು ತೀವ್ರ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಸೋಂಕಿತರಿಗೆ ಮೈಲ್ಡ್ ಸಿಂಪ್ಟಮ್ಸ್ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಯಾವುದೇ ಸಾವಿನ ಪ್ರಕರಣಗಳು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅನೌಪಚಾರಿಕವಾಗಿ ವರದಿ ಬಂದಿದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪತ್ರ ಬರೆದು ಎನ್ಸಿಬಿಎಸ್ ಪ್ರಯೋಗಾಲಯದ ವಿವರದ ವರದಿಯನ್ನು ಒದಗಿಸುವಂತೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈಗ ಈ 2 ಪ್ರಕರಣಗಳ ವರದಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಬಗ್ಗೆ ತಾಂತ್ರಿಕ ವರದಿ ಸದಸ್ಯರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಿ ನೆಗೆಟಿವ್ ವರದಿ ಬಂದ ನಂತರವೇ ಅವರನ್ನು ಹೊರಗೆ ಬಿಡಲಾಗುವುದು. ಪ್ರಯಾಣಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ಪರೀಕ್ಷಾ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಅಳವಡಿಸುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಅದರದ್ದು ಒಮಿಕ್ರಾನ್ ಜೊತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕಂಡುಬಂದಿರುವ ಡೆಲ್ಟಾ ವೈರಸ್ ಸೋಂಕಿನ ಕುರಿತು ಸಹ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸುವಂತೆ ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ಅವ್ರಿಗೂ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಿನಿಮಾ ಹಾಲ್ಗಳು, ಮಾಲ್ಗಳು, ಥಿಯೇಟರ್ಗಳು, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ಕಳು
ಯಾವ್ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅವರ ಪೇರೆಂಟ್ಸು ಕಂಪಲ್ಸರಿಯಾಗಿ 2 ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಆಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಅಲೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇವತ್ತಿಂದ ಇದು ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ, ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ. ಈಗ ಸಿನಿಮಾ, ಮಾಲು ಮತ್ತು ಶಾಲೆಗಳು ಕಂಪಲ್ಸರಿಯಾಗಿ 2 ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅವರು ಅವಕಾಶ ಅಲ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಮಾರಂಭ ಮಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂದರೆ ಹೆಚ್ಚು ಈಗ ಕೇರಳದಿಂದ ಬಂದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇನಿದ್ದಾರೆ ಅವರು ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಥರದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕಾಣ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ. बाघ मारे हॉस्पिटल में औरतों से जुड़ी हर बीमारी के इलाज के साथ अब शुरू हो चुका है डिलीवरी, चाहे नॉर्मल हो या सिजरीन, कम दामों में किया जाएगा 24 घंटे माहिर डॉक्टरों की निगरानी में। अस्पताल का पता सखाफ रोज़ा 4 नंबर स्कूल के करीब, बीजापुर। और ख़बरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।